नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। मागे चॅनलवर असा एक व्हिडिओ केलेला आहे की अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातनं लांब ठेवा किंवा त्यांच्या जवळ जाऊ नका वगैरे असं काहीतरी। तर आता हे बघायला पाहिजे ना की आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या व्यक्ती असायला पाहिजे। सो आता हा आजचा व्हिडिओ असा आहे की या 8 प्रकारच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असायलाच पाहिजे आहेत। तर बघूया कुठल्या कुठल्या व्यक्ती आहेत। आता असं होऊ शकतं की एखादी व्यक्ती 2-3 ह्याच्यामध्ये बसेल वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये, किंवा काही लोक असतील की जे त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटला नसाल पण ते तरी सुद्धा ते या ही जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स ते तुमच्या आयुष्यामध्ये तो रोल ते करता आहेत किंवा अशा प्रकारचं। सो बघा, इंटरेस्टिंग वाटेल तुम्हाला। आता सुरू करूया पहिल्या व्यक्तीपासून। तर पहिली व्यक्ती आहे की मोटिवेटर। आता ही मोटिवेटर व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती आहे असायला पाहिजे तुमच्या आयुष्यात एक, की जी तुमच्यामध्ये क्षमता बघते जी तुम्ही स्वतःमध्ये सुद्धा बघत नाही, आणि ती नेहमी तुम्हाला चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन देत असते। कारण बऱ्याच वेळेला आपण स्वतःबद्दल असा विचार करत नाही की आपण करू शकतो, पण असे काही लोक असतात की जे आपल्यामध्ये ते पोटेन्शियल बघतात आणि आपल्याला म्हणतात की नाही तुम्ही करू शकता, किंवा आपला आत्मविश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा ते त्यांच्या बोलण्याने आपला तो वाढवतात। सो असे जे लोक आपल्याला मोटिवेट करतात हे असायलाच पाहिजेत। कारण बऱ्याच वेळेला ना आपल्या या ह्याच्यामध्ये या प्रवासामध्ये आपण कधी कधी खचतो किंवा कधी कधी आपल्या म्हणजे असं शंका यायला लागते, आपल्या क्षमतेवर आपण शंका घ्यायला लागतो। तेव्हा ही अशा प्रकारची व्यक्ती आपल्या आयुष्यात अगदी असणं गरजेचं आहे की त्या पॉइंटला ती आपल्याला पुन्हा त्या मार्गावर घेऊन जाईल प्रगतीच्या। सो पहिली झाली मोटिवेटर। आता दुसरी व्यक्ती आहे की जी लिस्नर असते किंवा खूप चांगली श्रोता असते। म्हणजे अशी व्यक्ती की जिच्या समोर आपण काहीही बोलू शकतो आड पडदा न ठेवता। कारण बऱ्याच वेळेला होतं की सगळ्याच लोकांबरोबर आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकत नाही, पण अशी एक तरी व्यक्ती पाहिजे की जिला आपल्या ह्याच्यातलं चांगलं वाईट आपण सगळं सांगू शकू, किंवा आपल्या मनात काय विचार येत आहेत बरोबर चुकीचे सगळे विचार ती व्यक्ती ऐकून घेईल विदाऊट जजमेंट। सो हे कोणीतरी आपल्या मन मोकळं करायला पाहिजे। तर अशी एक व्यक्ती तर आपल्या ह्याच्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे। आणि अशा वेळेला काय होतं की आपण जेव्हा अशा व्यक्तीची सगळं खरं सांगतो मनातलं, त्यावेळेला आपलं मन हलकं होतं, आपण जे विचार आहे ते देखील प्रोसेस केले जातात। कारण बऱ्याच वेळेला आपण सगळं सांगत नाही, काही हातचं राखून इतरांशी बोलत असतो, पण मग एकतरी व्यक्तीला जिला आपण अगदी खरं सगळं सांगू, तेव्हा आपण जेव्हा ते बोलताना देखील तुम्ही बघा की आपले विचार आपल्याला जाणवायला लागतात, की आपल्या चुका जाणवायला लागतात। त्या व्यक्तीने दाखवायच्या आधी सुद्धा आपल्याला कळायला लागतं की आपलं काही चुकतंय का वगैरे असं। सो अशी एक ऐकून घेणारी मनातलं सगळं व्यक्ती पाहिजेच। आता तिसरी व्यक्ती कुठली पाहिजे? आता तिसरी आहे की ऐकून घेणारी झाली। आता त्याच्यानंतरची जी व्यक्ती आहे ती ट्रूथ टेलर किंवा सत्य सांगणारी व्यक्ती पाहिजे। कारण हल्ली ना खोटं असं इतकं खोटं झालेलं आहे, लोक खोटी स्तुती करतात आणि मग खरं नक्की काय आहे हेच कळत नाही आपल्याला। सो अशी एक तरी व्यक्ती पाहिजे की जी आपल्याला खरं आणि योग्य मत सांगेल त्या कुठल्याही बाबतीमध्ये, आणि ते पण प्रेमाने सांगेल म्हणजे। सो ते देखील तितकंच महत्वाचं आहे। बघा बऱ्याच वेळेला असं आपण म्हणतात की असे जे खरे सांगणारे असतात ना ते आपल्याला ग्राउंडेड ठेवतात, की ते आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर उगीच चढवत नाहीत, किंवा त्यांनी जेव्हा स्तुती करतात तेव्हा आपल्याला कळतं की नाही हे खरं आहे, किंवा जेव्हा ते वाईट म्हणतात तेव्हा देखील कळतं की हे खरं सांगतायत आपल्याला, त्यांचं मत असेल कदाचित पण हे खरं आहे। सो ही अशी तरी एखादी आपल्याला त्याच्या मनातलं खरं ओपिनियन सांगणारी व्यक्ती आपल्याला पाहिजे आपल्या आयुष्यात। आता चौथी व्यक्ती आहे ती म्हणजे की निष्ठावंत अशी लॉयल एखादी व्यक्ती पाहिजे, की जिला आपण म्हणतात ना रात्री 4 वाजता आपण ज्याला व्यक्तीला फोन केला तर ती येईल, अशी एक तरी व्यक्ती नक्कीच आपल्या आयुष्यात पाहिजे। आता ती अशी व्यक्ती आहे की जी आपल्या बरोबर नेहमी असते चांगल्या आणि वाईट ह्याच्यामध्ये, आणि ज्या व्यक्तीमुळे आपल्याला एक वाटतं की नाही आपल्या बरोबर कोणतरी आहे, आपल्याला सपोर्ट आहे, लागू दे न लागू दे, पण एक अशी भावना असते की नाही ही व्यक्ती आपल्या बरोबर सगळ्यात चढ उतारात आपल्या बरोबर असेल नेहमी। सो अशी एक व्यक्ती नक्कीच पाहिजे। कारण त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा विचार जरी त्या व्यक्तीचा केला तर आपल्याला सेफ वाटतं, की आपल्याला वाटतं की कोणीतरी आहे, आपण एकटे नाही आहोत, अशी जी भावना सपोर्टेड वाटतं। सो अशी ती व्यक्ती पण अत्यंत गरजेची आहे।
आता 5वी टाईपची कुठली व्यक्ती पाहिजे? 5वी एक व्यक्ती पाहिजे की जी इन्स्पायरर असेल, जी प्रेरणा देणारी असेल. मग आता ही जी अशी व्यक्ती म्हणते ना मी, ही अगदी तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला असायला पाहिजे अशी नाही, पण जिच्या आयुष्याकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळते, काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळते, त्यांच्यासारखं वागायची प्रेरणा मिळते चांगलं असं. सो असं जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी काहीतरी प्रेरणा त्यातनं तुम्ही घेऊ शकता, अशा व्यक्ती ज्यांचं आयुष्य बघून तुम्ही त्यातनं काहीतरी शिकता. आता माझ्या बाबतीत म्हटलं तर माझे बाबा माझ्यासाठी प्रेरणास्थानीय आहेत. आणि तुम्ही आता चॅनलवर तर बघितलंच असेल, मी बऱ्याच वेळेला म्हणते की अमिताभ बच्चन सारखी एखादी व्यक्ती असतील किंवा सुधा मूर्तींची मी खूप फॅन आहे, त्यांना मी फॉलो करते. सो अशा व्यक्ती ज्या आहेत की ज्या मला देखील आयुष्यात प्रेरणा देतात की काहीतरी चांगलं करावं, या वयात ते इतकं काय काय वेगवेगळं करतायत, तर आपण देखील प्रयत्न करायला काय हरकत आहे, असं ज्यांचं आयुष्य बघून वाटतं, अशी एखादी प्रेरणा देणारी व्यक्ती ती आपल्याला अगदी नक्कीच पाहिजे असं. आणि ती कुठल्याही फील्डमधली असेल, म्हणजे आपला त्या फील्डशी काही संबंध नसेल, पण त्यांच्या ज्या गुण आहेत ते आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये पण ते आपण आत्मसात करायला पाहिजेत, आपल्यामध्ये ते यायला पाहिजेत, अशा व्यक्ती. सो बघा अशी आहे का नाही तुमच्या. आणि मग आता हे व्हर्च्युअल सुद्धा असू शकतं, एखादे इन्फ्लुएन्सर असू शकतात ज्यांचं बोलणं ऐकून तुम्हाला प्रेरणा मिळते, अशा पण व्यक्ती असू शकतात, ज्यांच्या कार्यामुळे प्रेरणा मिळते, अशी असू शकतात. सो अशी व्यक्ती. आता 6वी कुठली प्रकारची व्यक्ती आहे? 6वी आहे की थोडेसे जे ऍडव्हेंचरस असतात किंवा साहसी असतात. तर आता बऱ्याच वेळा ना आपण आपल्या एका कम्फर्ट झोन मध्ये जगत असतो आणि त्याच्यातनं बाहेर आपल्याला काढण्यासाठी अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात लागते, जिला फार उत्साह असतो नवीन नवीन गोष्टी ट्राय करायचा. म्हणजे अगदी साधं अगदी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलं तरी असं काहीतरी वेगळंच काहीतरी ऑर्डर करायची वगैरे जी व्यक्ती असते ती जनरली अशी असते. आणि अशा व्यक्तीच्या आपण जवळ असलो ना किंवा त्यांच्याबरोबर आपण वेळेस घालवला की आपल्यालाही थोडी इच्छा होते की काहीतरी वेगळं करून बघूया. रोजचं जे आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो बऱ्याच वेळेला, तर ते अशा लोकांनी स्वतः कम्फर्ट झोनच्या बाहेर जगत असतात आणि आपल्यालाही थोडं थोडं खेचतात त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर. सो असे लोक म्हणजे वेगळ्याच काहीतरी ट्रिप्स काढ किंवा असं कुठेतरी काहीतरी वेगळंच ट्राय करायची जे पुढे असतात ना, अशी एखादी तरी व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये पाहिजे. आता त्याच्यानंतरची 7वी काय? 7वी आहेत की कनेक्टर लोक जे असतात की ज्यांचे खरं खूप कॉन्टॅक्ट असतात, ओळखी असतात, त्यांनी ते नाती ना जोपासली असतात, म्हणजे त्यांना खत पाणी घातलेलं असतं. आणि अशा लोक जेव्हा आपल्या आयुष्यात असतात त्यामुळे आपला पण नेटवर्क वाढतो, आपली पण खूप वेगवेगळ्या टाईपच्या लोकांची ओळख होते, आपल्याला नवीन माहिती कळते, आपण म्हणजे आपल्याला इतरांच्यामुळे प्रेरणा मिळते, जगात काय चाललंय कळतं, अशा खूप फायदा होतो असे जे लोक असतात जे कनेक्टर असतात. तर माझ्या आयुष्यात माझा भाऊ आहे असा कनेक्टर की ज्याचे खूप कॉन्टॅक्ट असतात, इन द सेन्स की तो खूप मदत करणारा असल्यामुळे आणि हे सगळीकडे त्याला लोक ओळखतात आणि मग त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची बहीण म्हणून मला पण बरेच लोक ओळखतात किंवा असं. सो असं ह्या दृष्टीनं असा कोणतरी एक अशी व्यक्ती पाहिजे की जी खरंच समाजातल्या इतर गोष्टींची जोडली गेलेली आहे अशी. आता 8वी एक व्यक्ती पाहिजे, ती म्हणजे हीलर. आता हे हीलर म्हणजे कसं की ऍक्च्युली ते काही हिलिंग करतात किंवा बरं करतात असं नाही. म्हणजे मी डॉक्टर असं नाही म्हणणार की प्रत्येकाचा डॉक्टर तर असतोच, पण तसं नाही. काही लोकांची ना ऊर्जाच अशी असते की त्यांच्या जवळ बसलं, आपण त्यांच्याशी बोललं तरी सुद्धा ते आपल्याला ती थोडीशी एनर्जी ट्रान्सफर होते आणि आपल्याला बरं वाटतं, आपल्याला शांत वाटतं, आपल्याला मार्ग सापडतात. म्हणजे त्यांचा ऑराच असा असतो किंवा त्यांचे आपलं जे आपण आता एवढे एक्सपेरिमेंट केलेले आहेत एनर्जीचे वगैरे, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भोवतीचा ऑरा कसा असतो. काही लोकांचा ना ऑराच इतका पॉझिटिव्ह असतो की सकारात्मकता त्यांच्याकडनं आपोआप येते. म्हणजे त्यांनी काही बोललं नाही तरी आपल्याला त्यांच्या जवळ नुसतं असण्याने आपल्यामध्ये बदल होतो, आपल्याला बरं वाटतं, सकारात्मकता वाढते आणि म्हणजे त्यांच्या असण्याने देखील आपलं दुखणं कमी होतं, दुःख कमी होतं, आपल्याला ते प्रोसेस करायची शक्ती मिळते, ती ऊर्जा मिळते. सो अशी देखील एक व्यक्ती आपल्या आयुष्यात पाहिजे की जी आपल्यासाठी असं आपल्याला बरं करण्यासाठी, आतून बरं करण्यासाठी जी आपल्याला मदत करेल, जी अशी इतकी पॉझिटिव्ह आणि हे असेल की नुसतं त्याच्या सान्निध्य आपल्याला बरं वाटेल, म्हणजे त्याच्या जवळ असण्यानेच. आणि आपल्याला पूर्वी सुद्धा नेहमी आपल्याकडे सांगतात ना की चांगल्या लोकांचा सहवास पाहिजे, तर अशा चांगल्या लोकांचा नुसता सहवासाने एक आपल्याला किती फरक पडतो हे म्हणजे अनुभवलं असेलच तुम्ही सुद्धा. सो अशी ही एक 8व्या प्रकारची व्यक्ती आहे. सो हे आज असा व्हिडिओ आहे की बघा की तुमच्या
आयुष्यात जी लोक आहेत ती कुठल्या कॅटेगरीत बसतात, कुठली नसली तर मग बघा, थोडंसं डीपली बघायला लागतं की आपल्या आयुष्यात कोणी ऐकणार आहे का, किंवा ज्यांच्यासमोर आपण सगळं खरं सांगतो अशी एखादी व्यक्ती आहे का, किंवा आपण यातल्या कुठल्या कॅटेगरीत कोणासाठी बसतो, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सो म्हणून आज हा जरा वेगळा व्हिडिओ केलेला आहे की कारण ह्या प्रवासामध्ये अनयू होण्याच्या हे सगळ्या लोकांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. सो आवडला तर लाईक करा. मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कुठले होते, कुठली लोक आहेत आणि कुठल्यांचा तुम्हाला शोध घ्यायला लागणार आहे. आवडलं तर इतरांबरोबर देखील शेअर करा, किंवा तुमच्या आयुष्यातले ही जे लोक आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.